बनावट पनीरचा मुद्दा हा विधानसभेमध्ये आज चांगलाच गाजला। आमदार विक्रम पाचपुते यांनी बनावट पनीर विधानसभेमध्ये आणलं। यावेळी बाजारातील 70% पनीर हे बनावट असल्याचा दावा पाचपुते यांनी केला। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कारवाईचं आश्वासन दिलं। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मी तुम्हाला पीस काढून देतो, खाल्लं तरी तुम्हाला कळणार नाही, खाल्लं तरी यातलं नॅचरल कोणतं आर्टिफिशियल हे कळणार नाही। नॅचरल पनीर हे 400-500 रुपयाच्या खाली मिळत नाही। आर्टिफिशियल म्हणजे ज्याला आपण चीज अॅनालॉग म्हणतो ते 160 ते 180 रुपये किलोनी मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे। काही लाखात साठा सापडलेला आहे। हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने खूप अलार्मिंग आहे। आमचा मागणी सरकारकडे ही आहे की लवकरात लवकर कायद्यामध्ये आपण तरतूद करा आणि जे मिसब्रँडिंग करतात अशा लोकांना जन्मठेपेचीच शिक्षा झाली पाहिजे। ही मागणी मी सरकारकडे करतोय। आज लक्षवेधीमध्ये मला नक्कीच उत्तम असं उत्तर मिळेल असं अपेक्षा व्यक्त करतो। एक पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि ह्याच्यामध्ये काही आणखी नियम कडक करण्याची गरज असेल। कारण काही त्यांनी मगाशी उत्तरामध्ये पहिल्यांदा सांगितलं की केंद्र सरकारचा पण ह्याच्याबद्दलचे काही नियम आहेत। त्याच्या संदर्भात केंद्राच्या नियमाला पण कुठं अडचण येणार नाही किंवा वेळ पडली तर केंद्राच्या संबंधित मंत्र्यांना देखील भेटून